संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम आता पिकांवर होताना दिसतो आहे। हवामान खात्याच्या वतीने सूचना देण्यात आलेली होती, आव्हान करण्यात आलं होतं की आजपासून जवळपास ढगाळ वातावरण राहणार आहे आणि धुक्याचं साम्राज्य देखील राहणार आहे आणि त्याचा परिणाम पिकांवर होणार आहे। त्याच पद्धतीने आता या खानदेशामध्ये ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि ढगाळ वातावरणामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुकं देखील पडलेलं आहे आणि त्याचा जो परिणाम आहे त्याचा परिणाम आता पिकांवर होणार आहे। प्रामुख्याने रब्बी पिकामध्ये गहू असेल, हरभरा असेल या पिकांवर या ढगाळ वातावरणाचा परिणाम या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे आता शेतकरी या ढगाळ वातावरणामुळे आणि पाऊस पडण्याच्या शक्यतेमुळे धास्तावला आहे। त्यामुळे या पिकांवर कीड पडू नये म्हणून आता शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी या ठिकाणी गव्हावर आणि हरभऱ्यावर केली जात आहे। कारण गेल्या काही दिवसापासून थंडीचा जोर चांगला होता आणि त्यामुळे पिकं अत्यंत चांगली येत होती। मात्र अचानक वातावरणात बदल झाला आणि अचानक ढगाळ वातावरण तयार झालेले आहे। त्याचबरोबर आता हवामान खात्याच्या वतीने साधारण आठवडाभर ढगाळ वातावरणाबरोबरच पावसाची शक्यता देखील सांगण्यात आल्याने शेतकरी हा खानदेशातला धास्तावला आहे आणि त्यामुळे ज्या पिकांवर कीड पडण्याची शक्यता आहे या अशा पिकांवर कीटकनाशकांची फवारणी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे, जेणेकरून होणारं जे नुकसान आहे ते टळलं पाहिजे म्हणून शेतकरी आतापासूनच ही फवारणी करताना दिसतो आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।